नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठी महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। मी तसं या ठिकाणी या निवडणुकीत बोलावं का नको हा विषय थोडासा मी पाळला होता, परंतु काल आपल्या विभागाचे आमदार यांनी थोडस काय चुकीचे आरोप केले, त्याला उत्तर देणं क्रमप्राप्त आहे। पण हे इतके वैफल्यग्रस्त झाले की कुठचा विषय कुठं बोलावं ह्याची सुद्धा याला आता तारतम्य राहिले का नाही असा विषय आहे। त्यांनी काल ढालगाव आणि कोकणामध्ये ग्लुकोज फॅक्टरीचा विषय काढला की ग्लुकोज फॅक्टरीचं काय झालं असा प्रश्न त्यांनी अजितराव घोरपडे सरकारला विचारला। तर ग्लुकोज फॅक्टरीचा कोणताही विषय किंवा कुठलाही प्रोजेक्ट आम्ही कधी पुढे आणला नाही, तर तो विषय असा होता की 20 वर्षापूर्वी सन्माननीय आराराबांनी ग्लुकोज फॅक्टरी काढण्यासाठी शेअर्स गोळा केले। बलगवड्याच्या त्या माळावर ग्लुकोज फॅक्टरी काढायची आणि त्या ग्लुकोज फॅक्टरीचे ते चेअरमन होते। मग त्या ग्लुकोज फॅक्टरीचा विषय कवठे महांकाळमध्ये येऊन काढण्यापेक्षा त्यांनी तासगावमध्ये काढायला पाहिजे होता। अशा प्रकारची सगळी दिशाभूल करायची आणि ह्यांना त्या ग्लुकोज फॅक्टरीचे पहिले चेअरमन हे आराराबा होते हेही माहित नव्हतं। बोलाच्या ओघात ते दूध संघ खाजगीकरण केला असा त्यांनी विषय मांडला। माझं त्यांना या व्यासपीठावरून ओपन चॅलेंज आहे, ते आमदार आहेत, त्यांनी सर्व चौकशा कराव्यात। दूध संघ हा आजही सहकार्यत्वावर आहे, होता आणि राहणार। कोणतरी बाजार गुंगेनं यायचं त्यांना माहिती सांगायची, ते ऐकून त्यांनी बोलायचं। किमान त्यांनी आपण या विभागाचे आमदार आहोत, बोलताना थोडस चांगल्या माणसांकडून ऐकून घेऊन त्यावर बोलणं गरजेचं आहे। मी सरकारांच्या बरोबर सुरुवातीपासून आहे। आमचा दूध संघ आजही चांगल्या पद्धतीने चालू आहे। अजितराव घोरपडे अर्बन त्याच्या ठेवी 140 कोटी रुपयावर गेल्या, त्यातून गोरगरिबांच्या अडचणी भागवण्याचं आम्ही काम करतोय, तेही चांगल्या पद्धतीने चालू आहे। कारखान्या बाबतीत बोलायला लागले तर मी त्यांना एवढं नक्की सांगेन की कारखान्याचंही काम चालू आहे। पुढल्या वर्षी जर तुमचा कोण ऊस घेऊन जाईना तर नक्की मी त्यांना तुमचा ऊस या कारखान्याला आणायची जबाबदारी माझी आहे, हे या ठिकाणी मी स्पष्टपणाने सांगतोय। प्रत्येक घोरपडे सरकारच्या ताब्यात असणारी प्रत्येक संस्था चालू आहे, मग तुम्ही विनाकारण आरोप का करता? मला मान्य आहे अजितराव घोरपडे कार्यकर्ते सुद्धा चालू आहे आणि तुम्ही वयाचा वापर करता। मी तुम्हाला या व्यासपीठावरून सांगतो, माझं वय 25 आहे, त्यांचे वय 75 आहे। हे सुद्धा मी या ठिकाणी सांगायला मागे पुढे पाहणार नाही की 75व्या वर्षी सुद्धा त्यांचं सुद्धा सगळं चालू आहे। त्यामुळं या पुढे बोलताना थोडासा विचार करा। तुमची टोटल सगळे उमेदवार तुम्ही पैसेवाले बघून दिले। मला इथं सांगताना थोडस वाईट वाटेल की त्यांनी रांजणीच्या पंचायत समितीमध्ये, रांजणी मोठं गाव आहे, मगाशी उदयने उल्लेख केला की त्यांनी निरोप दिला गावातल्या कार्यकर्त्यांना की तुम्ही गावचा एखादा उमेदवारी अर्ज पद्धतीसाठी भरा। त्या गावानं सगळ्यांनी एकत्र येऊन एक ग्रामपंचायत सदस्य होती धनगर समाजातली, त्यांचा अर्ज दाखल केला, कारण गाव मोठा आहे, 5000 मतदानाच्या वर गाव मतदान आहे। परंतु त्यांना परत विचारलं गेलं की तुम्ही पैसे खर्चणार किती? बंधूंनो, त्या व्यक्तीची परिस्थिती नव्हती म्हणून त्यांचं तिकीट काढलं गेलं आणि एका वाळू तस्कराला, वाळू उचलणाऱ्याला तिकीट दिलं गेलं। ही यांची पद्धत प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये दिसून येते।
भारत डुबोल्याला एक वर सांगितलं तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, तो माणूस त्यांच्याकडे गेला तयारीला लागला, परंतु त्याचं ऐन वेळेला तिकीट पैसे नाहीत म्हणून कापलं गेलं. त्याला मी म्हणलं तयारी लागा म्हणजे चोऱ्या करून पैसे गोळा करा असा त्याचा अर्थ होता. पण भारत डुबोल्याचं राजकीय जीवन घोरपडे साहेबांच्या बरोबर गेल्यामुळं तो लोकांची कामं करण्यासाठी गेला, हे तर त्याचं चुकीचं झालं. त्यामुळं सर्वसामान्य लोकांना या पुढील काळामध्ये निवडणुका लढवता येणार नाहीत. तुम्ही जर असे धनदांडग्यांना उभा करून तिकीट देणार, सर्वसामान्यांनी उभा राहायचं का नाही? जर वसंतराव दादा पाटलांनी त्या काळी हाच क्रायटेरिया आराराबाला लावला असता तर, की तुमच्याकडे किती पैसे आहे तुम्ही जिल्हा परिषद लढवणार, जर तो तुमचा आत्ताचा क्रायटेरिया जर वसंतदादांनी लावला असता तर तुमच्या कुटुंबात साधा कोण जिल्हा परिषद सदस्य झाला असता का नाही, याचे तुम्ही म्हणजे चिंतन करणं गरजेचं आहे. त्यामुळं ह्या अशा पैसेवाल्यांना विकू नका. आपल्या संविधान भारतीय राज्यघटनेचे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला मताचा अधिकार राजा बनण्यासाठी देतोय, कुणाची तर लाचारी दलाली करण्यासाठी देत नाही. त्या महामानवाचे शब्द तुम्ही कायम लक्षात ठेवा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी रावसाहेब पाटील यांच्या घड्याळ आणि अनिलराव दादा शिंदे यांच्याही घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी मी या ठिकाणी खात्री बाळगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.